विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 साठी तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण 17 फेब्रुवारी 2013 च्या परीक्षेमधील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न डिस्कस करणार आहोत. सो ग्लोबल ऑनलाईन मराठी चॅनलवरती मी तुमचा एज्युकेटर निहाल स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे PYQs डिस्कस करणार आहोत, जे की तुमच्या एक्झामिनेशनमध्ये सतत विचारले गेले होते आणि तेही सोल्युशन सोबत बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कसल्याही प्रकारचा प्रश्न जर एक्झामिनेशन मध्ये रिपीट झाला तर त्यामध्ये तुम्हाला अडचण राहणार नाही आणि तुमचे मार्क्स तुम्हाला मिळतील. सो सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पुढे जाण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट 2026च्या पेपर 1च्या प्रिपरेशन करिता येत्या 2 मार्च पासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे, ज्यामध्ये पेपर 1चा संपूर्ण सिलेबस हा तुमचा लाईव्ह सेशनमध्ये कव्हर केला जातो. याचा फायदा तुम्हाला असा होतो की तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही लाईव्ह सेशन्समध्ये विचारू शकता आणि एक्सपर्ट्स तुम्हाला गाईड करतील, तुमचं सोल्युशन तुम्हाला लाईव्ह देतील. हे लाईव्ह सेशन्स मराठी प्लस इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये इंटरॅक्टिव्ह सेशन्स असणार आहेत. जर लाईव्ह सेशन अटेंड करता येत नसेल तर रेकॉर्डेड सेशन सुद्धा मिळतील. तुम्ही जॉब वगैरे करत असाल, वेळ मिळत नसेल तर रेकॉर्डेड सेशन तुम्ही केव्हाही पाहू शकता आणि तुमचं प्रिपरेशन कंटिन्यू करू शकता. स्टडी मटेरियल जसे की टॉपिक वाईज MCQs, नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सिरीज PDF या सर्व गोष्टी तुम्हाला स्टडी मटेरियलसाठी मिळणार आहेत. सो आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज आणि व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही ही बॅच जॉईन करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. प्ले स्टोअरवरती जायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर स्टोअर सेक्शनमध्ये जायचं आहे. स्टोअर सेक्शनमध्ये तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट 2026 पेपर 1 सर्च करा. त्यानंतर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. बघा लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. 17 फेब्रुवारी 2013 मधला हा प्रश्न आहे. शिक्षकाची प्रमुख भूमिका, मेजर रोल ऑफ टीचर इज टू प्रोव्हाइड द स्टुडंट अप टू डेट नॉलेज, विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान पुरवणे, की विद्यार्थ्यांना अचूक ज्ञान पुरवणे, की विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्ती व ज्ञानाची पुनर्रचना यात सहाय्य देणे, की विद्यार्थ्यांना दिलेले ज्ञान दीर्घकाळ स्मरणात ठेवण्यात सहाय्य देणे. ठीक आहे. तर टीचिंग ऍप्टिट्यूड वरचा हा प्रश्न आहे. तर काय विचारलेला आहे की शिक्षकाची भूमिका एक्झॅक्टली काय असते या चारीपैकी. तर शिक्षकाची मुख्य भूमिका असते विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानाची पुनर्रचना यात सहाय्य देणे, यामध्ये त्यांना हेल्प करणे है ना. विद्यार्थ्यांना काय गरजेचं आहे, विद्यार्थ्यांना काय नॉलेज दिलं पाहिजे, यामध्ये त्यांना हेल्प करणं. अध्ययनावर सर्वाधिक परिणाम करणारी अध्ययनकर्त्याची वैशिष्ट्ये काय आहेत. ठीक आहे. सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी, बुद्धिमत्ता आणि अभ्यास सवयी, अभिक्षमता आणि प्रेरणा, की वय आणि आरोग्य. तर यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, ऍप्टिट्यूड अँड मोटिवेशन. अभिक्षमता आणि प्रेरणा हे असे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, हे असे वैशिष्ट्य आहेत अध्ययनकर्त्याचे जे की अध्ययनावर परिणाम करतात. ठीक आहे. याचा इम्पॅक्ट पडतो, याचा इफेक्ट पडतो तुमच्या शिकण्यावरती. राईट. पुढे व्याख्यानाचा प्रमुख दोष म्हणजे काय. द मेन ड्रॉबॅक ऑफ लेक्चर. लेक्चरचा काय ड्रॉबॅक आहे. विद्यार्थी कंटाळतात आणि परिणामी अवधान देत नाहीत, की विद्यार्थ्यांना तयार उत्तरे मिळतात आणि ते आळशी बनतात, की विद्यार्थी निष्क्रिय स्वीकारक बनतात आणि विचार करत नाहीत, की विद्यार्थी टिपणे घेण्यात गुंततात आणि थकून जातात है ना. तर यामध्ये सर्वात महत्वाचा आन्सर आहे, सर्वात जास्त मोठा ड्रॉबॅक आहे, विद्यार्थी निष्क्रिय स्वीकारक बनतात आणि विचार करत नाहीत. स्टुडंट काय म्हणतात, जास्त पॅसिव्ह बनतात है ना, रिसिव्हर बनतात, ते जास्त विचार करत नाहीत. हे सगळ्यात जास्त चुकीचं आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न, जर ज्ञान प्राप्तीसाठी अध्ययन हे शिक्षणाचे ध्येय असेल तर विद्यार्थ्यांना ए अद्ययावत जागतिक ज्ञान पुरवावे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिकवावे, सी अधिक सखोल स्वाध्याय द्यावेत, की डी स्व अध्ययनाला प्रोत्साहित करावे है ना. इफ लर्निंग टू नो इज एम ऑफ एज्युकेशन देन स्टुडंट शुड बी इनकरेज फॉर सेल्फ लर्निंग. ठीक आहे. कोणत्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांच्या ग्रंथालय वापराला चालना मिळेल. ठीक आहे. वाचन कौशल्य व अभिरुचीचा विकास, नवी पुस्तके व नियतकालिके यांचे आकर्षक प्रदर्शन, शिक्षकांनी दिलेले वाचन स्वाध्याय
की ग्रंथालय समितीवर विद्यार्थी प्रतिनिधींची नियुक्ती? याचं राईट आन्सर आहे ऑप्शन ए. म्हणजेच असे कुठले एफर्ट्स आहेत जे की विद्यार्थ्यांना है ना लायब्ररीसाठी प्रेरित करते? तर ते आहे डेव्हलपमेंट ऑफ स्किल्स अँड इंटरेस्ट इन रीडिंग, वाचन कौशल्य व अभिरुची विकास. या प्रयत्नांनी काय होऊ शकतं? विद्यार्थ्यांच्या ग्रंथालय वापराला चालना मिळू शकते. सध्याच्या मूल्यमापन प्रणालीत खालील बाबतीत मर्यादा आहेत. म्हणजे सध्याचं जी इव्हॅल्युएशन सिस्टीम आहे त्यामध्ये काय काय लिमिटेशन्स आहेत? तर ते लिमिटेशन्स आहेत ऑप्शन बी, म्हणजेच प्रेडिक्टिंग सक्सेस इन लाईफ अँड वोकेशन, जीवन आणि व्यवसायामध्ये यश म्हणजे सक्सेस जे आहे ते भाकीत करणे. ठीक आहे. 17 फेब्रुवारी 2013चा प्रश्न, नॉलेज अनलाइक बिलीफ रेफर्स टू, कल्पनेप्रमाणे हे ज्ञानाला लागू पडत नाही असं विचारलेलं आहे. मग ते काय आहे? व्हॅल्यूज आहे, परसेप्शन आहे, फॅक्ट आहे की मिथ्स आहे? तर हे काय आहे तुमचं? फॅक्ट आहे. ठीक आहे. बघा, ज्ञान आणि विश्वास यामध्ये दोन्हीमध्ये फरक आहे. राईट. ज्ञान असेल तर ते सत्य, तथ्ये किंवा वस्तुनिष्ठता यावरती ते आधारित असतं किंवा याच्या माहितीवरती आधारित असतं. राईट. आणि जे की सत्यापित करता येऊ शकतं. आणि दुसऱ्या साईडला जे आहे विश्वास, हे व्यक्तीच्या मते, कल्पनावर किंवा अनुभवावर आधारित असू शकतं, ज्याची वस्तुनिष्ठता किंवा सत्यता नसेल. बरोबर. मग ज्ञान हे तथ्यावर आधारित असतं, जे प्रकटपणे सत्य असतात आणि त्याला सिद्ध सुद्धा करता येऊ शकतं. परंतु कल्पनेप्रमाणे हे ज्ञानाला लागू पडत नाही, कारण हे सत्यावर आधारित असते, ना की फक्त कल्पनावरती. त्यामुळे फॅक्ट्स हे आपलं करेक्ट आन्सर आहे त्याच्यामध्ये. आलं लक्षात? शास्त्राचे एक प्रमुख ध्येय आहे, वन ऑफ द मेन एम्स ऑफ सायन्स इज, ठीक आहे, पर्ज्युएशन, प्रेडिक्शन, पोस्ट डिक्शन की ॲसर्शन? याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, प्रेडिक्शन, भाकीत करणे. आलं लक्षात? कारण शास्त्राचा जो मुख्य उद्देश आहे है ना, ते भविष्यकालीन घटनांना भाकीत करणे किंवा त्यांचे भाकीत करण्यासाठीचा उपयोग करणे असा आहे. बरोबर. म्हणजेच शास्त्राचे जे नियम आहेत, सिद्धांत आहेत, यांना वापरून है ना आपल्याला कशा प्रकारे भविष्यात ती गोष्ट घडू शकते किंवा घडू शकणार आहे हे ओळखायला येऊ शकतं. बरोबर. आणि शास्त्रानेच सिद्ध केलेले तत्वज्ञान जे आहेत किंवा प्रयोग आहे किंवा निरीक्षण आहे, याच्या आधारावर आपण काय करतो? भविष्यवाण्या भाकीत करत असतो. राईट. आणि हेच त्याचं एक मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे प्रेडिक्शन हे राईट आन्सर आहे. पुढचा प्रश्न, ज्या टप्प्यावर संशोधक आपली निरीक्षणे नोंदवतो किंवा नोंदवते तो टप्पा म्हणजे कोणता? डेटा मेजरमेंट, डेटा एनालिसिस, डेटा प्रोसेसिंग की डेटा कलेक्शन? तर याचा राईट आन्सर आहे डेटा कलेक्शन. कारण या टप्प्यामध्ये संशोधक आपली निरीक्षणे नोंदवत असतो. बरोबर. या टप्प्यामध्ये माहितीचे संकलन हे संशोधन प्रक्रियेचा एक एक महत्वाचा टप्पा आहे, ज्यामध्ये काय करतो संशोधक? निरीक्षण करतो है ना, आणि त्याच्या संबंधित जो काही डेटा आहे तो कलेक्ट करत असतो किंवा संकलित म्हणतो आपण त्याला, है ना. आणि याच टप्प्यावरच ती माहिती काय केली जाते? नोंदवली जाते. करेक्ट. त्यामुळे डेटा कलेक्शन बरोबर आहे. परस्पर संबंध असलेल्या संकल्पनांचा समूह, व्याख्या आणि सिद्धांत ज्यांच्या योगे एखाद्या घटनेचा पद्धतशीर विचार मांडणे म्हणजे कार्यप्रणाली, सिद्धांत, पद्धत की कार्यकारण भाव? है ना. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, त्यालाच आपण काय म्हणतो? थिअरी. आलं लक्षात? सिद्धांत म्हणजे परस्पर संबंध है ना, आणि परस्पर संबंध असलेल्या संकल्पनाचा किंवा व्याख्यांचा एक ग्रुप आहे किंवा समूह आहे, जो काही घटनांमध्ये, काही गोष्टींमध्ये आपली निरीक्षण किंवा अनुभव पद्धतशीरपणे सांगतो आणि त्याच घटनांमधील संबंध स्पष्ट करत असतो. त्याला आपण काय म्हणतो? थिअरी किंवा सिद्धांत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, संशोधन सुरू करण्यापूर्वी उपलब्ध असलेले साहित्य चिकित्सपणे आणि व्यापक स्वरूपात वाचणे याला काय म्हणतात? म्हणजे अजून रिसर्च सुरू झालेलेच नाही आहे ना. रिसर्च सुरू करण्याच्या आधी सगळ्यात पहिला टप्पा आहे हा. काय केलं जातं? साहित्य संशोधन, साहित्य परीक्षण, साहित्य मूल्यांकन की साहित्य वर्गीकरण, है ना.
तर रिसर्च मध्ये आपण शिकलो आहोत रिव्ह्यू ऑफ लिटरेचर ज्याला म्हटलं जातं, पहिला टप्पा आहे, किंवा साहित्य परीक्षण ज्याला आपण म्हणतो, है ना. म्हणजे संबंधित संशोधन विषयावर आपण काय करत असतो, आधीचे लेख असतील, पुस्तकं असतील, किंवा आणखीन काही सोर्सेस असतील, स्त्रोत असतील, ते वाचून त्याची माहिती घेत असतो. ठीक आहे. आणि यामध्ये संशोधनाचा आधीच त्या क्षेत्रामध्ये विद्यमान ज्ञान प्राप्त करणं किंवा सिद्धांताची समीक्षा करणं, ही गोष्ट केली जाते रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये. ठीक आहे. पुढे फोकस ग्रुप डिस्कशन म्हणजे मध्ये साधारणपणे लोक सहभागी होतात. 6 ते 8, 22 ते 26, 2 ते 4 की 10 ते 15, है ना. याचा राईट आन्सर आहे 6 ते 8. फोकस ग्रुप डिस्कशन यामध्ये किती पार्टिसिपंट्स होऊ शकतात, तर 6 ते 8. ठीक आहे. त्यामध्ये 6 ते 8 लोक सहभागी होतात, जे एका विशिष्ट विषयावर चर्चा करत असतात आणि त्या चर्चा करण्यासाठी एकत्र येत असतात. यामध्ये वेगवेगळे दृष्टिकोन, विचार मांडले जातात आणि ते मिळवण्यासाठी थोड्या लोकांचा हा समूह असतो, की 6 ते 8 लोकांचा हा समूह असतो, जिथे चर्चा केली जाते एका पर्टिक्युलर विषयावरती. ठीक आहे. त्याला फोकस ग्रुप डिस्कशन असं म्हटलं जातं. तर 2013 मधला हा प्रश्न आहे कम्युनिकेशन वरती. खालीलपैकी संज्ञापनाच्या कोणत्या प्रकारात प्रेषक व ग्राहक फारच क्वचित एकाच स्थळ काळात एकमेकांसोबत असतात आणि एकमेकांसोबतच संदेशाची देवाणघेवाण लक्षणीयरित्या करीत असतात. ठीक आहे. इन विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ कम्युनिकेशन द सेंडर अँड रिसिव्हर व्हेरी रेअरली शेअर द सेम टाइम अँड स्पेस कंटिन्युम अँड इंटरॅक्ट इन अ कन्सिडरेबल वे. हे कुठल्या प्रकारचं कम्युनिकेशन आहे, कुठल्या टाईपचं कम्युनिकेशन आहे. ठीक आहे. इंटरपर्सनल आहे, ग्रुप कम्युनिकेशन आहे, मास कम्युनिकेशन आहे, की व्हर्बल कम्युनिकेशन आहे. तर याचं राईट आन्सर आहे ते आहे मास कम्युनिकेशन. ठीक आहे. कारण यामध्ये सेंडर आणि रिसिव्हर खूप रेअरली एकाच वेळेला एकमेकांसमोर येऊन इंटरॅक्ट करत आहेत, है ना. रेअरली म्हणजे जवळपास नाहीच्या संबंधातच आहे. तर त्यामुळे मास कम्युनिकेशन याचा उत्तर करेक्ट असणार आहे. आपण सर्वसाधारणपणे आणि नकळत सशब्द संदेशापेक्षा शब्दविरहित संदेशावर जास्त विश्वास ठेवतो, कारण we generally and unknowingly tend to believe non-verbal clues more than verbal clues of a person because सशब्द संदेश समजायला सर्वसाधारणपणे कठीण असतात, की शब्दविरहित संदेश सशब्द संदेशापेक्षा अधिक स्वयंस्फूर्त असतात. म्हणजे नॉन व्हर्बल क्लूज आर मोर इनव्हॉलंटरी दॅन व्हर्बल, की सशब्द संदेश फार संस्कृती सापेक्ष असतात, की शब्दविरहित संदेशावर फार चांगले नियंत्रण ठेवता येते, है ना. राईट आन्सर आहे ऑप्शन बी. शब्दविरहित संदेश सशब्द संदेशापेक्षा अधिक स्वयंस्फूर्त असतात. नॉन व्हर्बल क्लूज जे आहेत मोर इनव्हॉलंटरी असतात व्हर्बल पेक्षा. राईट. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग आर एक्झाम्पल ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. खालीलपैकी कोणत्या गोष्टी निशब्द संज्ञापनाची उदाहरणं आहेत. ग्रंट, हुकार, इमोटिकॉन, लेटर म्हणजे पत्र, की साइन. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत ओनली 1 and 2 करेक्ट, ओनली 2 and 4 करेक्ट, ओनली 2, 3 and 4 करेक्ट, की ओनली 1, 2 and 4 करेक्ट. ठीक आहे. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, 1, 2 and 4 ओनली.
विच इयर मार्क द अरायवल ऑफ प्रायव्हेट सॅटेलाइट टेलिव्हिजन चॅनल्स इन इंडिया? भारतात खाजगी मालकीच्या उपग्रह दूरचित्रवाहिन्या कोणत्या वर्षी दिसू लागल्या? 1982, 85, 91 की 95? तर राईट आन्सर आहे 1991. 91 मध्ये जे आहे हे सॅटेलाइट थ्रू है ना, प्रायव्हेट सॅटेलाइट थ्रू टेलिव्हिजन चॅनल जे आहे ते आपल्याला दिसू लागले. संगणकाच्या परिभाषेत खालीलपैकी कशाची क्षमता सर्वात जास्त आहे? तर हा प्रश्न 17 फेब्रुवारी 2013 मध्ये विचारला गेलेला आहे. सोपा प्रश्न आहे. केबी, टीबी, एमबी, जीबी हे तर सर्वांना माहिती आहे. डेटा कॅपॅसिटी नुसार सर्वात जास्त कॅपॅसिटी जर म्हटलं तर ती आहे टीबीची, है ना, टेराबाईट. राईट. बघा, केबी, त्यानंतर एमबी, त्यानंतर जीबी आणि त्यानंतर टीबी असा स्टोरेज असतो. बरोबर. 1024 केबी म्हटलं तर 1 एमबी होतं. 1024 एमबी म्हटलं तर 1 जीबी होतं. 1024 जीबी म्हटलं तर 1 टीबी होतं. लक्षात राशी कॅपॅसिटी आहे. पुढील प्रश्न, स्टॅटिस्टिकल टेबल्स कॅन बी जनरली जनरेटेड ऑन. प्रत्यक्ष वर्ग सारणी तयार केली जाते कशामध्ये? मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये, एक्सेल मध्ये, पॉवर पॉइंट मध्ये की पेंट ब्रश मध्ये? ऑब्विसली एक्सेल जो आहे, मायक्रोसॉफ्ट एक्सेल जो आहे, यामध्ये आपण टेबल्स, ग्राफ या सर्व गोष्टींचं प्रिपरेशन करू शकतो. ठीक आहे. तर बघा, हा प्रश्न जो आहे 17 फेब्रुवारी 2013 च्या परीक्षेतला प्रश्न आहे. डॉट डॉक म्हणजे काय? ठीक आहे. जसं की लास्ट सेशन मध्ये पण आपण पाहिलं होतं की डॉट टेम्प असा प्रश्न विचारला होता. यामध्ये डॉट डॉक असा प्रश्न विचारले. तर ही फाईल काय आहे? है ना, वर्ड फाईल आहे, पिक्चर फाईल आहे, डिलीटेड फाईल आहे की ड्रायव्हर फाईल आहे? तर ही वर्ड फाईल आहे. ठीक आहे. वर्ड मध्ये जे काही आपण डॉक्युमेंट्स तयार करतो, जे काही आपण फाईल्स तयार करतो, ते सेव्ह केल्यानंतर त्याचा जो फॉर्मॅट आहे तो डॉट डॉक या फॉर्मॅटमध्ये सेव्ह होतो. तर वर्ड फाईल जी काही आहे ते याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला सेव्ह करून मिळत असते. बरोबर. त्यामुळे ए ऑप्शन जो आहे तो एक्झॅक्टली राईट ऑप्शन आहे. पिक्चर फाईल असेल तर जेपीजी हे फॉर्मॅट असणार आहेत, है ना. ड्रायव्हर फाईल्स, डिलीटेड फाईल्स, हे डिलीटेड फाईल्स वेगळे आहेत. त्यानंतर ड्रायव्हर फाईल्स असतील तर EXE फॉर्मॅटमध्ये किंवा आणखीन दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळतात. परंतु डॉक फॉर्मॅट जो आहे तो पूर्णपणे वर्ड फाईलसाठी आहे. ठीक आहे. स्काइप इज युजली यूज्ड फॉर. स्काइपचा वापर साधारणपणे कशासाठी केला जातो? सोशल नेटवर्किंग साठी, इंटरपर्सनल कम्युनिकेशन साठी, व्हर्च्युअल क्लासरूम साठी की ऍक्च्युअल क्लासरूम साठी? तर स्काइप हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग साठी वापरलं जाणारं हे सॉफ्टवेअर आहे, जे की इंटरपर्सनल कम्युनिकेशन साठी वापरलं जातं. यामध्ये व्हिडिओ चॅट सुद्धा केली जाते. मग पर्सन टू पर्सन यामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून एकमेकाशी संवाद साधणं पॉसिबल होतं. ठीक आहे. व्हर्च्युअल क्लासरूम, ऍक्च्युअल क्लासरूम, सोशल नेटवर्किंग यामध्ये एकाच वेळी भरपूर व्यक्तींसोबत जोडण्याची क्षमता यामध्ये असते, परंतु स्काइप मध्ये 1 to 1 एवढीच कॅपॅसिटी असते. त्यामुळे इंटरपर्सनल कम्युनिकेशन साठी स्काइपचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट प्रोफेशनल कोर्स? खालीलपैकी कोणता अभ्यासक्रम व्यावसायिक नाही? फार्मसी, लॉ, इंजिनिअरिंग की फाईन आर्ट्स? है ना. प्रोफेशनल कोर्स जो आहे तो यामध्ये फाईन आर्ट्स जो आहे त्याला प्रोफेशनल कोर्स म्हणता येणार नाही. इंजिनिअरिंग, लॉ, फार्मसी हे कसे आहेत? हे प्रोफेशनल कोर्सेस आहेत, है ना. व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये हे मोडतं. फाईन आर्ट्स जे आहे हे वोकेशनल मध्ये कन्सिडर केलं जातं. पुढील प्रश्न, द राईट ऑफ मायनॉरिटीज. भारतामध्ये शैक्षणिक संस्था स्थापन करण्याच्या अल्पसंख्याकांचा हक्क हा कशाचा भाग आहे? मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे की मानवी हक्क? तर ऑब्वियस आहे राईट ऑफ मायनॉरिटीज टू इस्टॅब्लिश एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन इन इंडिया. हे कशाचा भाग आहे? फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क. ठीक आहे. पुढील प्रश्न 17 फेब्रुवारीचाच आहे. अ प्रोसेस ऑफ मेकिंग न्यू सिलेबस ऑफ एनी कोर्स बिगिन्स इन. एखाद्या अभ्यासक्रमासाठी नवा पाठ्यक्रम तयार करण्याची प्रक्रिया येथे सुरू होते. कुठे?
विद्याशाखा फॅकल्टी, अभ्यास मंडळ, बोर्ड ऑफ स्टडीज, अकॅडमिक काउन्सिल म्हणजे विद्या परिषद, ही रिसर्च अँड रिकॉग्निशन कमिटी म्हणजे संशोधन व मान्यता समिती. ठीक आहे. तर याचं राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी, बोर्ड ऑफ स्टडीज. है ना, इथून सुरू होतं. बोर्ड ऑफ स्टडीज अगोदर बसवले जातात, त्यांना सिलेबस डिस्कस केला जातो, त्या ठिकाणी सिलेबस ठरवला जातो, इथून सुरुवात होते. त्यानंतर पुढे मग त्याला मान्यता मिळणं, है ना, मेन बॉडी समोर प्रेझेंट करणं, हे पुढचा भाग आहे. पुढील प्रश्न, भारतातील अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नावाच्या संस्था, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज की असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज. है की नाही? काय प्रश्न आहे, भारतातील अभियांत्रिकी शिक्षण म्हणजे द अपेक्स इन्स्टिट्यूशन किंवा इन्स्टिट्यूशन्स फॉर इंजिनिअरिंग एज्युकेशन अँड रिसर्च इन इंडिया, हे कुठलं आहे? तर ते ऑब्व्हियसली आपलं IIT आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, है ना, कारण याच्यामध्ये इंजिनिअरिंग आणि रिसर्च याचा उल्लेख केलेला आहे. राईट. मग इंजिनिअरिंग म्हटलं तर IIT बरोबर आहे. पुढचा प्रश्न थोडासा मोठा दिसतोय, परंतु याला अजिबात घाबरायचं नाहीये, कारण असे प्रश्नच सगळ्यात जास्त सोपे असतात. काय विचारलंय? UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन ऑफ इंडिया हॅज द फॉलोइंग रिस्पॉन्सिबिलिटीज. त्याचे कुठले कुठले रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, कर्तव्य काय काय आहेत, है ना? काय काय दिले बघा. एक, प्रमोट अँड कोऑर्डिनेट हायर एज्युकेशन. भारतामध्ये उच्च शिक्षण, है ना, याला चालना देणे आणि संयोजन करणे. त्यानंतर 2, विद्यापीठातील अध्यापन, परीक्षा आणि संशोधनाचा दर्जा कायम ठेवणे. 3, उच्च शिक्षणासाठी निधी पुरवणे. 4, उच्च शिक्षणातील सुधारणांसाठी उपायांबाबत केंद्र व राज्य सरकारला सल्ला देणे. है ना? मग यामध्ये कुठलं कुठलं बरोबर असू शकतं? हे वाचल्यानंतर तर कळते की हे सर्वच बरोबर आहे. UGCची रिस्पॉन्सिबिलिटी हे सर्वच कार्य करणं आहे. मग ते स्टँडर्ड मेंटेन करणं असू द्या, फंडिंग फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणं असू द्या, स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटला ॲडवाईज करणं, है ना, ते असू द्या. राईट. किंवा आपलं कोऑर्डिनेशन करणं, प्रमोट करणं हायर एज्युकेशनला, हे सुद्धा त्याचंच काम आहे. ठीक आहे. सो हे ऑल आर 4, ऑप्शन डी एक्झॅक्टली करेक्ट आन्सर आहे.